नमस्कार. आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे समाधी योगाच्या साधनास यज्ञाचे रूप देऊन आता पुढील श्लोकात भगवंत द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ व स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञांचे संक्षेपाने वर्णन करीत आहेत. श्लोक 28. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. श्लोकाचा अर्थ: काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यज्ञशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. आपापल्या वर्णधर्माप्रमाणे न्यायाने प्राप्त झालेले द्रव्य, ममता, आसक्ती आणि फलेच्छा यांचा त्याग करून यथायोग्यपणे लोकसेवेसाठी खर्च करणे म्हणजे वरील भावनेने आड, विहीर, तलाव, मंदिर, धर्मशाळा इत्यादी बनविणे, भुकेलेले, अनाथ, रोगी, दुःखी, असमर्थ, भिक्षुक इत्यादी मनुष्यांना यथावश्यक अन्न, वस्त्र, जल, औषध, पुस्तक इत्यादी वस्तू देऊन त्यांची सेवा करणे, विद्वान तपस्वी वेदपाठी सदाचारी ब्राह्मणांना गाय, भूमी, वस्त्र, अलंकार इत्यादी पदार्थांचे यथायोग्य प्रकारे आपल्या शक्तीप्रमाणे दान करणे, अशा प्रकारे इतर सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी यथाशक्ती द्रव्य खर्च करणे म्हणजे द्रव्ययज्ञ होय. हा यज्ञ करण्याचा अधिकार फक्त गृहस्थांनाच आहे, कारण द्रव्याचा संग्रह करून परोपकारासाठी ते खर्च करण्याचा अधिकार संन्यास इत्यादी इतर आश्रमात नसतो. येथे भगवंतांनी द्रव्ययज्ञ शब्दाचा उपयोग करून असे दर्शविले आहे की परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने लोकसेवेत द्रव्य खर्च करण्यासाठी निस्वार्थ भावनेने कर्म करणे हे सुद्धा यज्ञार्थ कर्म करण्यामध्ये मोडते. परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने अंतःकरण आणि इंद्रिये यांना पवित्र करण्यासाठी ममता, आसक्ती आणि फलेच्छा यांचा त्याग करून व्रत, उपवास इत्यादी करणे, धर्मपालनासाठी कष्ट सहन करणे, मौन धारण करणे, अग्नी व सूर्य यांचे तेज तसेच वायूचा त्रास सहन करणे, एका वस्त्रापेक्षा किंवा 2 वस्त्रांपेक्षा अधिक वस्त्रांचा त्याग करणे, अन्नाचा त्याग करणे, फक्त फळ किंवा दूध घेऊन शरीर निर्वाह करणे, वनवास करणे इत्यादी शास्त्रविधीप्रमाणे तितिक्षेसंबंधी ज्या क्रिया आहेत त्या सर्वांचा वाचक तपोयज्ञ हा शब्द आहे. याचा वानप्रस्थाश्रमातील लोकांना पूर्ण अधिकार आहेच, शिवाय दुसऱ्या आश्रमातील लोकसुद्धा शास्त्रविधीप्रमाणे याचे पालन करू शकतात. आपापल्या योग्यतेप्रमाणे सर्व आश्रमातील लोक याचे अधिकारी आहेत. येथे अनुमानाने असे वाटते की चित्तवृत्ती निरोधरूपी जो अष्टांग योग आहे त्याचाच वाचक येथे योगयज्ञ हा शब्द आहे. म्हणून येथे योगयज्ञ या पदाच्या उपयोगाचा असा आशय समजावा की बरेच साधक परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आसक्ती, फलेच्छा आणि ममता यांचा त्याग करून अष्टांग योगरूपी यज्ञाचेच अनुष्ठान करीत असतात. त्यांचे ते योग साधनरूपी कर्मसुद्धा यज्ञासाठी केल्या जाणाऱ्या कर्मामध्येच मोडते. म्हणून त्या लोकांची ही सर्व कर्मे विलीन होऊन त्यांना शाश्वत व सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. ज्यांनी अहिंसा, सत्य,
अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह इत्यादी सदाचाराचे पालन करण्याचा नेम व्यवस्थितपणे धरला आहे आणि जे राग, द्वेष आणि अभिमानादी दोषापासून रहित आहेत अशा पुरुषांना संचितव्रताः असे म्हणतात. ज्या शास्त्रांमध्ये भगवंतांच्या तत्वाचे, त्यांचे गुण, प्रभाव आणि चरित्र यांचे तसेच त्यांच्या साकार, निराकार, सगुण निर्गुण स्वरूपाचे वर्णन येते अशा शास्त्रांचे अध्ययन करणे, भगवंतांच्या स्तुतीचे पठण करणे, त्यांच्या नावाचे व गुणांचे कीर्तन करणे व वेदांगांचे अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय होय. असा स्वाध्याय अर्थज्ञानसहित केला पाहिजे. तसेच ममता, आसक्ती आणि फलेच्छा यांचा त्याग केला असता त्याला स्वाध्याय ज्ञानयज्ञ असे म्हणतात. या पदामध्ये स्वाध्यायाबरोबर ज्ञान या शब्दाचा समास करून हा आशय दाखविला आहे की स्वाध्यायरूपी कर्म हे सुद्धा ज्ञानयज्ञच आहे. म्हणून गीतेच्या अध्ययनासही भगवंतांनी ज्ञानयज्ञ असे नाव दिलेले आहे. गीतेच्या शेवटी भगवंतांनी म्हटले आहे की जो या गीताशास्त्राचे अध्ययन करेल त्याच्याकडून मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन असे माझे मत आहे. तात्पर्य गीतेचा स्वाध्याय ज्ञानयज्ञ आहे. गीतेच्या भावात खोलवर जाऊन विचार करणे, गीतेच्या भावांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे इत्यादी सर्व स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ आहे. अशा प्रकारे आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 29 आणि 30व्या श्लोकाचा एकत्र अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.